की नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे? तर बाबा माझं नाव आलंय, माझ्यावर आरोप झालाय, जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही. वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत, माझ्यावर आरोप करतायत. चला एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो, क्लिअर करतो. मी 8 जून रात्री कुठे होतो, 13 जून रात्री मी कुठे होतो, मी दिशा सालेला ओळखतो की नाही, ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना. माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहेत, 2-3 वर्षापासून आरोप होत आहेत. आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे. ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाहीये. शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे, त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे. हे काय राजकीय मुद्दा नाहीये. आपल्या घरातली एक मुलगी, तिच्यावर अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे. तर मला असं वाटतं की त्यांना वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय त्यांच्या तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना. पळतात कशाला आहे? काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावातावानी बोलणारे भास्कर जावदे पळवत होते. आमचे सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते. पळतात कशाला आहे? पळतात काय? येऊन सांगा ना काय नितेश राणे खोटं बोलतोय, बाकी हे सगळे खोटं बोलतात, दिशा सालेंचे वडील खोटं बोलतात, सांगून टाका, विषय क्लिअर करून टाका.